पांगरी भागातील समाज बांधवांना मानाचा जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एवढ्या मोठ्या संख्येनं फक्त व्हॉट्सअपवरचा काहीच लोकांना मेसेज मिळाला आणि तेवढ्या मेसेजवरून एवढ्या मोठ्या संख्येनं आपण एकत्रित जमलो. हीच खरी मराठ्यांची ताकद आहे आणि ही ताकद कुणीही अडवू शकत नाही. कारण मराठ्याने आता ठरवलंय जोपर्यंत समाजाच्या हक्काचं आरक्षण, समाजाला घटनेनं दिलेलं आरक्षण, समाजाच्या हक्काचं आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. मराठ्याने ठरवलंय सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ये कातिल में है. किती तुम्ही ताकद लावा, आमच्यावर हल्ले करा, गुन्हे दाखल करा, आमची पोरात टाका, काय भीती दाखवायची दाखवा, पण आरक्षण घेतल्याशिवाय मराठा माघारी हलणार नाही. हे सगळ्या मराठ्यांनी ठरवलंय. म्हणून एका साध्या व्हॉट्सअपच्या मेसेजवरून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जमा झाले. बसल्या जागा नाही, जेवढे आतमध्ये बसले तेवढेच बाहेर उभे आहेत. टाळ्या वाजवा सगळेजण आपण बाहेर. भावांनो, आपल्याला असं म्हणलं जातंय मराठा समाज हा आंदोलनापुरता एकत्र येतो आणि आंदोलन झाली की मराठा समाज विखुरला जातो. आज पांगरीकरांनी आणि पांगरी भागातल्या सगळ्या मराठ्यांनी दाखवून दिले की आम्ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनासाठी सुद्धा एक असतो आणि आंदोलन संपल्यानंतर सुद्धा एकत्र असतो. ही तुम्ही दाखवून दिलंय. कारण लोकसभेचं आत्ताच इलेक्शन झालेलं आहे. ताज्या सगळ्या राजकारणातल्या घडामोडी घडलेल्या आहेत. आपण सगळ्यांनी बघितलं की त्या घडामोडी सुद्धा आज मराठा समाज आपला एक आहे. हीच खरी ताकद आपली. आपले जे काय राजकीय दुश्मन आहेत मराठा समाजाला पाण्यात बघतेत, मराठा समाज एक होणे म्हणून प्रयत्न करतात, त्यांच्या पोटात ह्याच्यामुळे दुखते. त्याला वाटतं ही एक नाही झाली पाहिजे, ही सारखं ही दुसपसली पाहिजे, ह्यांची भांडणं असली पाहिजे. मग पक्षात विखुरलेला मराठा असेल, आपला इतर काय प्रश्नांवरती मराठा विखुरलेला असेल, असं सारखं आपलं विस्कटलेलं दिसलं पाहिजे. पण तसं होऊ देणार नाही आता. कारण आपला सेनापती कोण आहे? मनोज जरांगे पाटील आपला सेनापती आहे. अजिबात मराठ्याला इकडे तिकडे कुठे हलू देत नाही. आज जवळपास जरांगे पाटलांच्या आंदोलनाला 10 महिने होऊन गेलेत. 10 महिन्यामध्ये एकदा तरी चुकीच्या पद्धतीने जरांगे पाटील बोललेत का आपल्याला? एक तरी बैठक साधी चुकीच्या वेळेत लावली आहे का? चुकीच्या वेळी आंदोलन पुकारलंय का? समाजाला वेटीस धरलंय का त्यांनी? नाही धरलेलं. कारण जरांगे पाटील हा तुमच्या आमच्यातला गोरगरिबाचं पोरगा आहे. जरांगे पाटील हे शेतकऱ्याचं पोरगा आहे. त्याला माहिती आहे की सोयाबीन आता खुरपायची वेळ आहे, सोयाबीन डुबरायची वेळ आहे, तिला तणनाशक फवारायची वेळ आहे. अशा वेळेस समाजाला अंतरवाली सराटीला बोलवणं किंवा मोठमोठे मेळावे घेणं असं करायचं नाही. म्हणून तीच आपल्या भेटीला यायला लागेल. जरांगे पाटलच आपल्या भेटीला यायला की तुम्ही येऊ नका, तुमच्या हातातलं काम सोडून 2-2-3 दिवस तुम्ही वेळ वाया घालवू नका. फक्त तुम्ही समाजासाठी काय करा, एकच दिवसाचा वेळ द्या, एकच दिवसाचा वेळ द्या. लक्षात ठेवा भावांनो, आपला लढा एकदम अंतिम टप्प्यात आलेला आहे. आता बऱ्याच लोकांच्या आपल्याच मनामध्ये शंका आहे की सगळे सोयऱ्यांचा कायदा टिकणार का नाही. कोण तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर एखादा मेसेज टाकून देत आहे आणि तीच फॉरवर्ड आपली पोरं करून राहते ती, आणि आपल्याच माणसावर आपण शंका घेतोय. या मला आपलीच लोक शंका व्यक्त करते. आता ही मेसेज कुठून आलेला असतो? मेसेज आला असतो रेशीम मागितलं आणि आपल्याला कळत नसते, आपण नुसतं फॉरवर्ड करत राहतो. आणि काय शंका घेतात आपली लोक? आरक्षण टिकल का नाही. मला सांगा भावांनो, जर मराठा समाजाचं सगळे सोयऱ्याचं आरक्षण टिकत नसतं तर जे काय ओबीसीचे दलाल भाडे नेते समाज नाही, ओबीसी सगळा समाज आपल्यासोबत आहे का नाही? गावखेड्याला आहे का नाही सांगा? बाहेरचे आहे का नाही आपल्यासोबत? मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून गावखेड्यातला ओबीसी समाज आहे. परंतु जे काय त्यांचे दलाल नेते, जर मराठा समाजाचं ओबीसीतलं आरक्षण टिकत नसतं, सगळे सोयऱ्याचं आरक्षण टिकणार नसतं, तर त्यांनी एवढ्या मोठ्या स्वरूपाचं आंदोलन उभा केलं असतं का? साहजिक काही प्रश्न आपल्याला पडत नाही. आपल्याला काय सवय व्हॉट्सअपवर मेसेज पुढे टाकलाय, बरोबर आहे का नाही? विचार आपण करत नाही. कुणी मेसेज पाठवला असेल का, अशा पद्धतीचा पाठवला असेल, मग हे खरं असेल का नाही, विचार सुद्धा करायची गरज खऱ्या अर्थानं मराठ्यांना लक्षात ठेवा. म्हणून हे जे काय पद्धतीने मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र असते ती, ही सगळं षडयंत्र हरवून पाडायचा
डाव किंवा हे सगळे षडयंत्र हाणून पाडायची वेळ आता आलेली आहे. म्हणून मराठ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं धाराशिवला येणाऱ्या 10 तारखेला हजर राहणं गरजेचं आहे. आता नाही तर परत कधीच नाही. मला सांगितल्याप्रमाणे की राजकारण झालं, इलेक्शन आलं की मराठे विखुरले जातात असं आपल्याला सांगितलं जातंय, विभागले जातात लगेच. परंतु त्याच लोकसभेच्या इलेक्शनच्या नंतर मराठ्यांना ताकद दाखवायची संधी आता निर्माण झालेली आहे. त्या संधीचं सुद्धा पांगरीकर केल्याशिवाय राहणार नाहीत अशी मला खात्री आहे. तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहा. भावानो, आता आपण बघितलं असेल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं कालच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये सुद्धा जरांगे पाटलांवरती अनेक प्रकारची टीका झाली. काही जणांनी विनाकारण जरांगे पाटलांच्या आंदोलनावरती चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला असं सांगण्यात आलं की उपोषणाला कुठे काय मिळतंय. म्हणले का नाही? म्हणले तर नाही. मराठ्यांना नुसतं पुढऱ्याचं भाषण ऐकायचं आणि त्यांनी सांगितलं असतं कोणतं दोघाचा वय हळूच मागणं वाटेवर सोय केली आहे. काय काय का म्हणायला गेलं आपलं भय करून ऐकून घ्यायचं जायचं अरे काय होते माहितीये का, जोपर्यंत आपण जो तुमच्या समोर उभा राहणार येणार आहेत ना पुढे लक्षात ठेवा, त्याला तुम्ही प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत तुमच्या जातीला कोणी महत्व देणार नाही. गोष्ट सगळ्यात पहिल्या लक्षात घ्या. तुम्ही प्रश्न विचार करत नाही, अजिबात विचार करायला सोडून दिले आपल्या पोरांनी. नुसतं रील बघायची गोष्ट